श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 27. ज्ञानी आणि अज्ञानी दोघेही वरून दिसायला समानच वाटतात. ज्ञानीही खातो, पितो, चालतो, फिरतो, झोपतो आणि अज्ञानी सुद्धा त्याच क्रिया करतो. पण व्यवहार एकसारखा जरी होत असला तरी ते समान होत नाहीत. परमात्म स्थितीचा अनुभव आला की अंतरंगातून पालट होत असतो. ज्ञानी व्यक्तीच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये राग, द्वेष, कामना, विषमता यांचा अभाव होतो. तो निरंतर शांत राहतो, समत्वानी राहतो. मान, अपमान, निंदा, स्तुती, सुख, दुःख इत्यादींचा कोणताही परिणाम त्यावर होत नाही. श्री एकनाथ महाराजांवर एका स्त्रीने आपल्या प्रियकराशी संगनमत करून खोटा आळ घेतला. सर्व पंचक्रोशीतून नाथांविषयी रोष निर्माण झाला. खबर राजाकडे गेली. नाथ जराही डगमगले नाही, निंदेनी घाबरून गेले नाही, अपमानाने खचून गेले नाही. आणि शेवटी पुरावा काय असा जेव्हा मोठा प्रश्न निर्माण झाला तेव्हा गर्भातल्या अर्भकानीच नाथ दोषी नाहीत हा कौल दिला. त्याही वेळेला नाथ हुरळून गेले नाहीत. ते सदैव परमात्म स्वरूपामध्येच स्थित होते. बाहेरच्या कितीही वावटळी आल्या तरी ज्ञानी पुरुष स्वरूपामध्ये स्थित असणारा तो ज्ञानी पुरुष कधी डगमगत नाही, सम असतो. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राणी, पदार्थ, घटना, परिस्थिती या सर्व गोष्टी पर आहेत. पर म्हणजे दुसऱ्या. जो यांच्या अधीन राहतो तो पराधीन होतो. याच्या उलट ज्ञानी पुरुष यांच्या अधीन नसतो. त्यांनी कामनेवर विजय मिळवला असल्याने त्याला कोणत्याही आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही. तो स्वाधीन असतो. त्याला अत्युच्च स्वर्ग सुखही आकर्षित करू शकत नाही किंवा अत्यंत दारुण दुःख सुद्धा विचलित करू शकत नाही. म्हणून सामान्य साधकांनी स्वतःला चुकूनही तत्वज्ञ मानू नये. जोपर्यंत अशी समता येत नाही ना तोपर्यंत तत्वज्ञान झालं नाही असं समजावं. आपणच आपली आंतरिक पडताळणी करावी आणि अज्ञान सोडून ज्ञानाकडे प्रवास करावा. श्रीराम समर्थ श्रीराम.